2004 साली मी पीपल्स वॉर गुरिल्ला चे कमांडर आनंद, आता त्यांची अर्थात पोलीस चकमकीमध्ये गेल्या काही वर्षांपूर्वीच हत्या झाली होती, पण त्यांचा एक इंटरव्ह्यू करायला मी कुरखेडा भागातून गेलो होतो. आणि त्यावेळेला मला असं लक्षात आलं होतं, त्या सगळ्याच त्यांच्या ग्रुप मधल्या वेगवेगळ्या लोकांशी मी संवाद साधला होता. कॅमेऱ्यावर त्या मुलाखती रेकॉर्डही केल्या होत्या. पण त्यावेळेला मला असं लक्षात आलं की ग्रामीण भागातल्या तिथे राहणाऱ्या लोकांसोबतच त्यांचे हात मिळवून घ्या. म्हणजे साध्या वेशात मला घ्यायला आलेले नक्षलवादी तिथे कपडे बदलवत होते त्या घरातच. मला अत्यंत वेगळं चित्र दिसलं. म्हणजे हे आपण ऐकून असतो, वाचून असतो, पण आणि त्याच गावातून काही किलोमीटरवर डोळ्यावर पट्टी बांधून मग मला आणि कॅमेरामॅनला आतमध्ये घेऊन गेले आणि मग तिथे आम्हाला इंटरव्ह्यू करता आला. आज जे चित्र आपल्याला गडचिरोलीतलं दिसतं की या लोकांच्या मानसिकतेमध्ये, जसे श्रीमंत माने म्हणाले, या मानसिकतेमध्ये बदल व्हायला लागलेला आणि तो अत्यंत सकारात्मक आहे. आणि म्हणून विकास हा अति वेगानं या भागामध्ये, जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे. ही जी लोकांची मानसिकता आहे, त्या मानसिकतेमध्येच बदल होत नव्हता गेल्या अनेक वर्षांमध्ये. हे सर्वात मोठं संकट गडचिरोली जिल्ह्यासाठी होतं. शासकीय पातळीवरती ज्या वेळी वेगवेगळ्या विभागांसाठी बदली केली जाते गडचिरोली जिल्ह्यासाठी, तिथे लोकांना आरोग्य सुविधा निर्माण व्हाव्या, पोलिसांची साथ मिळावी, मदत मिळावी त्या विभागामध्ये, तर त्यावेळी त्यांनी शिक्षा मानून तिथे बदली आपली वेगळ्या भागामध्ये करावी यासाठी जोरात प्रयत्न व्हायचे, वशिला लावला जायचा. देवेंद्र फडणवीसांनी जरी ठरवलं असेल तरी सुद्धा शासकीय यंत्रणा सुद्धा तितक्याच गतिशील पद्धतीनं कामाला लावणं हे सुद्धा एक सरकारसमोरचं संकट असं नाही वाटत आपल्याला? मनोज, पहिल्यांदा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की गडचिरोलीची परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये गडचिरोलीमध्ये 75.96% जमीन ही वन जमीन आहे. त्यामुळे तिथं डेव्हलपमेंट व्हायला मर्यादा आहे. दुसरीकडं आपण बघतो की ते 38% तिथे ट्रायबल्स आहेत, 38% आदिवासी समाज तिथं आहे. आणि नक्षलवाद तिथे वाढला त्याचं कारण शोषणातून झालेलं आहे. तिथे जे वनसंपत्तीचं जे काही ठेकेदारांच्या हातात ते पूर्ण गेल्यामुळं, व्यापार गेल्यामुळे तिथून जो शोषण निर्माण झालं त्याच्यामुळं नक्षलवाद तिथे फोफावायला एक फर्टाईल जमीन ज्याला आपण म्हणू तशा प्रकारचं तिथे झालं. पण 2021 नंतर ही परिस्थिती बदलली. 2021 ला पहिल्यांदा सुरजागडचं तिथे लॉईड मेटल्सचं मायनिंग सुरू झालं आणि त्याच्यानंतर मग जसं श्रीमंत माने यांनी सांगितलं की बाकीच्या गोष्टीचा तिथे म्हणजे विकासासाठी तिथे प्रयत्न सुरू झाला. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यात लोअर कॅपिटा इन्कम जे आहे ते गडचिरोलीचं महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे वाढवण्यासाठी तिथे कुठे उद्योगधंदे येणं हे आवश्यक आहे. त्याशिवाय जे या मोठ्या उद्योगधंद्यावरती बेस्ड बाकीचे जे छोटे अँसिलरी इंडस्ट्रीज आपण ज्याला म्हणू, ते अँसिलरी इंडस्ट्रीज तिथे आल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये बाकी ऑटोमोबाईल किंवा तत्सम काही गोष्टी असतील किंवा बाकी इतर गोष्टी असतील तर अशा गोष्टी तिथे आल्या तर मला असं वाटतं की गडचिरोलीचा जो विकास आहे तो व्हायला मदत होईल. आता देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याबद्दल जर म्हणायचं झालं तर मला एक सगळ्यात गोष्ट चांगली जाणवली म्हणजे या दौऱ्याचं ज्या वेळेला नोटिफिकेशन आलं मीडियाच्या हाती त्यावेळेला त्याच्यामध्ये एक ओळ होती की या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री पोलीस वंदना स्वीकारणार नाहीत. ही खूप मोठी गोष्ट आहे की प्रत्येक वेळेला एक कॅबिनेट मंत्री आला की तिथे जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणचे जे पोलीस असतात ते रेस्ट हाऊसला किंवा जिल्हा मुख्यालयाच्या इथे जातात आणि एक 10-15 पोलिसांची तुकडी असते ती वंदना देते आणि याच्यामध्ये एक सेरेमोनियल हा उपचार असतो. पण याच्यामध्ये राजकीय नेत्यांना आणि मंत्र्यांना त्याचं भूषण वाटत असतं, पण पोलिसांचा वेळ याच्यामध्ये जातो केवळ एक मानवंदना देण्याचा उपचार म्हणून. तर ही मानवंदना देण्याचा जो उपचार आहे हा देवेंद्र फडणवीस यांनी बंद केला. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि याचं अनुकरण याच्या पुढेही झालं पाहिजे जेणेकरून पोलीस दलावरती जो ताण आहे तो आणखी कमी होईल. त्याचप्रमाणे व्हीआयपी सिक्युरिटी म्हणून जी काय एक मोठ्या प्रमाणावरती अवडंबर माजलं जात आहे त्या, आणि हा जो व्हीआयपी सिक्युरिटी असतो हा सत्तेत नसेल तर त्याला कोणी विचारत नाही, त्याच्याकडे सिक्युरिटी नसते. त्यामुळे अचानकपणे स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी ज्या सिक्युरिटी दिल्या गेल्या आहेत त्याच्यामध्ये रॅशनलायझेशन झालं पाहिजे असं मला वाटतं आणि जेणेकरून पोलीस दलावरचा जो ताण आहे तो कमी होईल आणि पोलीस जास्त त्यांचं जे ऍक्च्युअल काम आहे पोलिसिंगचं त्याच्यासाठी उपलब्ध होतील.